किल्ले सिंधुदुर्ग पर्यटन हंगाम यशस्वी। यंदा तब्बल 5 लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली। मालवणचा साहसी पर्यटन हंगाम संपला। मालवण आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पर्यटकांनी यावर्षी मोठी पसंती दिली आहे। आजपासून संपलेला मालवणचा यंदाचा पर्यटन हंगाम स्थानिक व्यावसायिक आणि जिल्ह्यासाठी कमालीचा फायदेशीर ठरला आहे। यंदा तब्बल 5 लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अद्भुत जलदुर्गाचे दर्शन घेतले आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार पावसाळ्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन आजपासून म्हणजे 26 मे पासून मालवणची प्रसिद्ध सागरी जल पर्यटन, व्यावसायिक जलक्रीडा आणि किल्ले प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। ही बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार असून आता नवा पर्यटन हंगाम 1 सप्टेंबर 2026 पासून पुन्हा नव्या जोमानं सुरू होईल। यामुळे मालवणात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। बंदर विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार यंदाच्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक किल्ले पाहण्यासाठी 5,35,160 पर्यटकांनी हजेरी लावली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येत तब्बल 35,000ची घसघशीत वाढ झाली आहे। विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मालवण तालुक्यात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। 10 मेच्या सुमारास आणि त्यानंतर 10वी-12वीच्या निकालानंतर पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला होता। निसर्गाच्या साथीमुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे यंदाचा हंगाम कोणताही मोठा अडथळा न येता यशस्वीपणे पार पडला। पर्यटकांच्या या विक्रमी संख्येमुळे मालवणमधील हॉटेल व्यावसायिक, स्कुबा ड्रायव्हिंग चालक, नौकाविहार व्यावसायिक आणि इतर पूरक व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। ठिकाणी आलेलो आहे आणि मी पहिल्यांदाच मालवण या बीचवर आलेलो आहे आणि अतिशय छान मला या ठिकाणी वाटत आहे। हे वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे आम्ही थंड हवा मिळण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि दरवर्षी नक्कीच या ठिकाणी मी येऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने हा सिंधुदुर्ग जिल्हा जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे याचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटत आहे। एकदम छान गेलाय पूर्ण हंगाम। म्हणजे ऍक्च्युली डिसेंबरचा आम्हाला दिवाळीचा सीझन डिसेंबरचा मिळाला। दिवाळीचा सीझन आमचा टोटली 10 दिवसाचा ऑफ गेला वादळामुळे, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। पण ह्या वेळेचा आताचा एप्रिल मेचा हंगाम हा अगदी चांगल्या प्रमाणात कस्टमर इथे आले। सगळ्यांनी अगदी 0 ॲक्सिडेंट आमच्याकडे होऊन ॲक्टिव्हिटी सगळ्यांच्याच व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत। कोणालाही कसलाही अपघात नाहीये आमच्या दांडी बीचला स्पेशली करून, आणि व्यवस्थितरित्या चांगल्या प्रमाणात कस्टमर आले आहेत, भरपूर प्रमाणात। गोव्याच्या तुलनेत आज दांडी बीच हा एक नावाजलेला बीच झालेला आहे। दरवर्षीपेक्षा गोव्याच्या तुलनेत आमच्याकडे जो कस्टमर यायचा त्याच्या जवळपास 50% वाढला आहे यावर्षी। पूर्ण सीझन अगदी तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर पासून आजपर्यंत जवळपास 50% कस्टमर एक्स्ट्रा आलाय ह्या वेळेला। भरपूर प्रमाणात कस्टमर झालेत। आज मालवणची अवस्था, ट्रॅफिक बघताय, गाड्या बघतायत, एवढं प्रचंड गेल्या वर्षीच्या तुलनेत मॅक्झिमम 50% वाढ झाल्यामुळे सगळं दिसत आहे चित्र। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मालवण।